हा स्टुडंट, रोटेशनल डायनामिक्स आपण हा लेसन पाहत आहे आणि लेसनमध्ये आपण बँकिंग ऑफ रोड हे पाहत आहे. आणि बँकिंग ऑफ रोडचा आपला आजचा पार्ट 3, लास्ट पार्ट बँकिंग ऑफ रोडचा. ओके, याआधी आपण असं पाहिलंय की जेव्हा समजा एखादी व्हेकल आहे आणि ती जर व्हेकल बँक रोडवरती थिटा एवढ्या अँगलनी बँक केलेल्या रोडवरती व्हेकल जर समजा मूव्ह होत असेल आणि ते जर समजा सेफली मूव्ह होत असेल, ओके, बँक रोडवरती व्हेकल जर सेफली मूव्ह होत असेल तर तेव्हा त्या व्हेकलची सेफ स्पीड ते आपण डिराइव्ह केलेली आहे आणि ती किती असते, vs इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. ओके, तर हा फॉर्म्युला होता सेफ स्पीडचा, ओके, व्हेकलच्या सेफ स्पीडचा. आणि इथं आपण पाहिलं होतं की तिथं फ्रिक्शनल फोर्स आपण कन्सिडर केला नव्हता. ओके, आणि फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केला नव्हता त्यामुळे मला पण असं म्हटलं होतं की जो नॉर्मल रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शनचा हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असतो एन साइन थिटा, तर हा प्रोव्हाइड करतो नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, एन साइन थिटा, तर हा प्रोव्हाइड करतो नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स, किंवा यालाच आपण ऑर मध्ये काय म्हटलं होतं की हाच एन साइन थिटा ह्या सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा या व्हेकलवर ऍक्ट होणाऱ्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो. ओके, एन साइन थिटा इक्वल टू एफसी होते, किंवा एन साइन थिटा बॅलन्स करते कोणाला, सेंट्रिफ्युगल फोर्सला, असं आपण म्हटलं होतं. म्हणजे मग आता जेव्हा सेफ स्पीड होती vs इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा, व्हेकल जेव्हा एवढ्या स्पीडने मूव्ह होणार आहे तर तेव्हा काय असते, तेव्हा असते एन साइन थिटा इक्वल टू काय असते, सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि एन साइन थिटा इक्वल टू मग सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय असते, mv²/r. ओके, जेव्हा व्हेकल मूव्ह होते एवढ्या स्पीडने तर एन साइन थिटा असते mv²/r असते. ओके, असं असते. मग आता जर समजा आता व्हेकल जर म्हटलं आपण नेहमी एक्झॅक्टली याच स्पीडने तर समजा ती मूव्ह होणार नाहीये. व्हेकल ह्या स्पीडपेक्षा सेफ स्पीडपेक्षा व्हेकल कमी स्पीड सुद्धा मूव्ह होऊ शकते, आणि किंवा मग व्हेकल ह्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड सुद्धा मूव्ह होऊ शकते. त्यापैकी पहिली जी पॉसिबिलिटी आपण ती पाहिली कालच, म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिली की जर समजा व्हेकल जर सपोज सेफ स्पीडपेक्षा कमी स्पीडने जर मूव्ह झाली तर मग तेव्हा त्या व्हेकलची मिनिमम स्पीड, त्या मिनिमम स्पीडचं एक्सप्रेशन किती असायला पाहिजे, ते किती असणार आहे, किंवा मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे, तर ते आपण पाहिलं होतं. ओके, आणि आज आपली सेकंड पॉसिबिलिटी, जर समजा ही जी व्हेकल आहे ही व्हेकल ह्या सेफ स्पीडपेक्षा जास्त स्पीडने जर मूव्ह होत असेल तर, ओके, काय सेकंड पॉसिबिलिटी, जर समजा ही जी व्हेकल आहे व्हेकल ह्या स्पीडपेक्षा जास्त स्पीडने जर समजा मूव्ह झाली, मग तेव्हा मग त्या स्पीडचं फॉर्म्युला तेव्हा त्या व्हेकलची स्पीड मॅक्झिमम किती असायला पाहिजे. ओके, सेफ स्पीड पेक्षा जास्त, परंतु मग मॅक्झिमम त्याच्यामध्ये लिमिट असणार आहे, मग मॅक्झिमम किती असायला पाहिजे ते आपण पाहू, ते आपण डेरिव्हेशन काढू. ओके, मग आता आपली हे सेकंड टॉपिक आपला सेकंड पॉसिबिलिटी, इफ द व्हेकल इज मूव्हिंग, जर समजा व्हेकल मूव्ह झाली with the velocity, समजा velocity किंवा स्पीड, आपण त्याला पर्टिक्युलर स्पीड म्हणू आपण, with the speed, आणि स्पीड किती, v2 आणि ही स्पीड कशी आहे, ही स्पीड या रूट आर जी टॅन थिटा पेक्षा जास्त आहे, which is greater than root rg tan theta, that is the safe speed, greater than the safe speed root rg tan theta, that is जी v2 आहे, सध्या समजा व्हेकल ह्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड मूव्ह होत असेल म्हणजे मग v2 किती आहे, if v2 is greater than रूट आर जी टॅन थिटा. ओके, मग जर समजा व्हेकल एवढ्या स्पीड मूव्ह झाली रूट आर जी टॅन थिटा पेक्षा जास्त स्पीड जर मूव्ह झाली तर मग तेव्हा काय होतं, तेव्हा काय होणार. आता आपल्याला गोष्ट माहिती आहे, जेव्हा स्पीड किती असते, रूट आर जी टॅन थिटा असते, तर तेव्हा एन साइन थिटा आणि mv²/r सेंट्रिफ्युगल फोर्स या दोघांची काही व्हॅल्यू सारखी असते, एकमेकांना बॅलन्स करतात. जेव्हा असं असते तेव्हा असं असते. ओके, हा, पण आता कसं आहे, आता स्पीड एवढी नाही आहे, स्पीड कशी आहे, स्पीड ह्या आर जी टॅन थिटा पेक्षा कमी आहे. मग जर समजा स्पीड
स्पीड जर समजा यापेक्षा जर कमी असेल, ओके, तर मग तेव्हा मग आता हा जो कॉम्पोनंट आहे किंवा समजा सॉरी तेव्हा मग समजा ही जी टर्म आहे ही टर्म सुद्धा काय असेल माहिती आहे काय, ह्या टर्म मध्ये समजा v आहे, ती v कशी बनणार आहे, तिथे v2 बनणार आहे, तो ती टर्म बनणार आहे किंवा m v2 स्क्वेअर बाय r, आणि ही सुद्धा काय असणार आहे, ही सुद्धा जास्त असणार आहे कोणापेक्षा, त्या n sin थीटा पेक्षा. पहा काय म्हटलं अगेन, जेव्हा स्पीड किती असते रूट r जी थीटा, तर n sin थीटा इक्वल टू हे असते किंवा मग हे इक्वल टू हे असते. परंतु जेव्हा आता कसं आहे, v2 काय कमी आहे, जर v2 जर कमी असेल तर ओव्हरऑल ही टर्म सुद्धा काय असणार, यापेक्षा कमी असणार आहे. सिंपल, कारण n तर कॉन्स्टंट आहे, r कॉन्स्टंट आहे, आणि v2 जर समजा जास्त आहे रूट r च्या पेक्षा, म्हणजे मग ही ओव्हरऑल टर्म काय असेल या n sin पेक्षा जास्त असणार आहे. सो म्हणून मग ही टर्म काय असेल, जास्त असेल n sin पेक्षा जास्त. ओके, बरं ही टर्म म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, मग ह्या केस मध्ये जेव्हा स्पीड काय असेल v2 जास्त असेल यापेक्षा, तेव्हा ही टर्म जास्त असते. ही टर्म जास्त म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल फोर्स. पण सेंट्रिफ्युगल जास्त, ह्या केस मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त असणार आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स काय असेल, जास्त असणार आहे. आणि समजा हे जे समजा n sin थीटा आहे, तर हा जो फोर्स आहे सेंटरकडचा जो फोर्स आहे तो कमी असणार आहे. ओके, n sin थीटा कमी आहे आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्स आउटवर्ड फोर्स जास्त आहे. आउटवर्ड फोर्स जास्त आहे, मग त्यामुळे काय होणार आहे, व्हेकल ह्या जास्त फोर्स कडे मूव्ह होणार आहे. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त आहे म्हणून व्हेकल काय होणार आहे, जास्त फोर्स कडे मूव्ह होणार आहे. म्हणजे मग व्हेकल जे समजा ह्या रोडवरती, ह्या रोड जो बँक रोड आहे, त्या बँक रोडवरती आउटर डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार आहे. पॉसिबल. So vehicle will tends to move along the inclination of the road, in upward direction. So as centrifugal force FCF is greater than n sin theta, hence the vehicle tends to move along the inclination of road in upward direction. आता बघा, आपण असं म्हटलं की आता सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त असते म्हणजे व्हेकल अपवर्ड डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, पण आता जर आपण म्हटलं व्हेकल जर समजा अपवर्ड त्या डायरेक्शन मध्ये आउटवर्ड डायरेक्शन प्रयत्न करणार आहे, तर इथं फ्रिक्शन मॅटर करणार आहे. ओके, कारण इथं फ्रिक्शन होणार आहे व्हेकल ना, आणि त्यात आणखी असं म्हटलं आपण की ह्या स्पीडसाठी n sin थीटा हा सफिशियंट होता. ह्या स्पीडसाठी n sin थीटा काय हा सफिशियंट होता, त्याने बरोबर तो सेंट्रिफ्युगल बॅलन्स केलं होतं. परंतु ह्या स्पीडसाठी n sin थीटा ऍक्च्युअली कमी होत आहे. बरं, n sin थीटा कमी होत आहे, n sin थीटा ज्याने समजा सेंट्रिफ्युगल फोर्स मिळत असते किंवा ज्याने सेंट्रिफ्युगल फोर्स मिळत असते किंवा ज्याने सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स होत असते, तो हा n sin थीटा हा कमी आहे. हा जर n sin थीटा जर कमी असणार आहे, तर मग त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा कमी मिळणार आहे. जर n sin जर कमी असेल तर तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स काय कमी होणार आहे. म्हणून मग ह्या केसमध्ये आपल्याला फ्रिक्शनल फोर्सची गरज पडणार आहे, कारण n sin theta it is not sufficient to provide the necessary centrifugal force. Okay, it is less than it, and that's why we need the frictional force. म्हणून इथं फ्रिक्शनल फोर्सची गरज पडणार आपल्याला, म्हणून इथं फ्रिक्शनल फोर्सची गरज पडणार आहे. वी कन्सिडर आपल्याला इथं गरज पडणार आहे फ्रिक्शनल फोर्सची. आता फ्रिक्शनल फोर्स कसा असणार आहे, तर व्हेकल या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे व्हेकल आउटवर्ड डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु टायर्स आणि रोडमध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स हा ऑलवेज कसा लागतो, व्हेकल जर समजा आउटवर्ड डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करणार तर फ्रिक्शनल फोर्स हा कसा लागेल, त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन लागणार आहे. समजलं? व्हेकल समजा ह्या रोडच्या ऑपोजिट डायरेक्शन प्रयत्न करणार आहे, तर फ्रिक्शनल फोर्स कसा लागणार आहे, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. ओके, म्हणून मग फ्रिक्शनल फोर्स लागतो तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे त्याला आपण समजा त्या रोडच्या इन्क्लिनेशनच्या डायरेक्शन मध्ये, परंतु डाऊन डायरेक्शन मध्ये. म्हणून इथं जो समजा फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे, इथं जो फ्रिक्शनल फोर्स लागतो Fs, तो कसा लागतो, तो लागतो डाऊन डायरेक्शन मध्ये लागेल, तो अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ द रोड बट इन डाऊन डायरेक्शन. हे लक्षात ठेवायचं आहे या केसमध्ये. हेन्स the frictional
force of static friction, force of static friction, force of static friction will act along the inclination of road, along the inclination of road, inclination of road in downward direction, in downward direction. ओके, मग आता आपण असं म्हटलं की तर फ्रिक्शनल फोर्स लागला डाऊन डायरेक्शन मध्ये आणि आपण फ्रिक्शनल फोर्स आपल्याला कन्सिडर करावा लागणारच आहे. ओके, अगेन आता हा फ्रिक्शनल फोर्स असतो इन्क्लाइन मॅनर मध्ये आहे. फ्रिक्शनल फोर्स वेक्टर आहे तो लागला इन्क्लाइन मॅनर मध्ये, म्हणून मग आता तो सुद्धा काय होणार त्याच्या दोन पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे. तो सुद्धा दोन पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे. आपण म्हटलं समजा की हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्सचा सपोज एक कंपोनंट लागला डाऊन डायरेक्शन मध्ये आणि एक कंपोनंट लागला असं तो हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. सो फ्रिक्शनल फोर्सचा समजा हा जो आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शन मधला, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मधला कंपोनंट, तर हा घेऊ आपण एफ एस कॉस थीटा, कारण की हा जो अँगल बनणार आहे हा अँगल राहणार आहे थीटा, हा अँगल राहणार थीटा आणि थीटाचा जो करस्पॉन्डिंग असते, थीटाचा जो ऍडजस्ट असतो तो असतो कॉस थीटाचा कंपोनंट. म्हणून मग फ्रिक्शनल फोर्सचा जो समजा हा जो कंपोनंट आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट तो असणार एफ एस कॉस थीटा आणि फ्रिक्शनल फोर्सचा जो डाउनवर्ड कंपोनंट असणार व्हर्टिकल डाउनवर्ड कंपोनंट तो असणार एफ एस साइन थीटा, एफ एस साइन थीटा. ओके, the frictional force is also divided in the two component. The frictional force is resolved into its two components. Into its two component. पहला component कितना है? Horizontal component. Fs cos theta. Fs cos theta. आणि हा कसा लागत आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शन, हॉरिझॉन्टली टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर. आणि जो दुसरा जो लागत आहे एफ एस साइन थीटा, एफ एस साइन थीटा हा कसा लागत आहे वर्टिकली डाउनवर्ड, हा कसा लागत आहे वर्टिकली डाउनवर्ड. ओके, बघा आता इथे फ्रिक्शनल फोर्स आपण कन्सिडर करत आहे. फ्रिक्शनल फोर्स लागला डाऊन डायरेक्शन मध्ये, त्याच्यासाठी दोन कंपोनंट. आता पाहू ह्या सेफ स्पीड साठी vs इक्वल टू रूट rg tan थीटा, या स्पेस सेफ स्पीड साठी फक्त हा n sin थीटा हा सफिशियंट होता. ओके, परंतु आपण ह्या स्पीड साठी v2 साठी हा जो n sin थीटा हा कमी पार्टला होता. मग फ्रिक्शनल फोर्स ह्या व्हेहिकल समजा मिळणार सफिशियंट फ्रिक्शनल फोर्स मिळणार नव्हता, म्हणून इथे आपण फ्रिक्शनल फोर्स आपण कन्सिडर केलेला आहे. मग फ्रिक्शनल फोर्स जो आहे समजा तर फ्रिक्शनल फोर्सचा हा जो कंपोनंट आहे, कुठला कंपोनंट हा एफ एस कॉस थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट, हा लागला सेंटरकडे. म्हणजे मग आता काय झालेलं आहे, आता एन साइन थीटा हा पण लागते सेंटरकडे आणि एफ एस कॉस थीटा हा पण लागते सेंटरकडे. म्हणून आता आपण ह्या दोन जे समजा फोर्सेस लागले आहे त्या दोघांचा रिझल्टंट हा तिथे लागणार आहे, तिथे असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. ह्या दोघांचा रिझल्टंट हा त्या व्हेहिकलला देणार आहे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ओके, म्हणजे मग इथं गरज पडली आपल्याला ह्या कंपोनंटची एफ एस कॉस थीटा. Hence, the horizontal component कुठला आहे तो एफ एस कॉस थीटा will help to provide necessary centripetal force. ओके, आता आपण असं म्हटलंय की एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा दोन फोर्स लागले सेंटरकडे. ओके, आणि एक फोर्स लागला कुणीकडे समजा हा समजा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. हे दोन्ही फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स देतील किंवा मग हे दोन्ही फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतील. अगेन हे दोन्ही फोर्स त्यांचा रिझल्टंट हा एफसीपी सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोव्हाइड करेल, किंवा आपण त्याला और मध्ये काय म्हणू आपण की हे दोन्ही फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतील. हेन्स नाउ कुठले एन साइन थीटा अँड एफ एस कॉस थीटा, तर हे बॅलन्स करतील कोणाला सेंट्रिफ्युगल फोर्सला. विल
weight balances the centrifugal force. Fs centrifugal force FCF. ओके, याचा अर्थ आहे की या दोघांची व्हॅल्यू इक्वल टू काय आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स किती होणार आहे. हेन्स सेंट्रिफ्युगल फोर्स किती होणार आहे, या दोघांनी एवढा होणार आहे n sin थीटा आणि प्लस Fs cos थीटा. पण सेंट्रिफ्युगल फोर्स, इथं सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय बनतो तो, mv2 बाय r, mv2 बाय r, आणि हा काय झालाय, ह्या दोघांनी एवढा होणार आहे n sin थीटा आणि प्लस Fs cos थीटा. इक्वेशन मला 1 देऊ. आता आपण हे तर म्हटलंय की हॉरिझॉन्टल जे फोर्सेस असतात यांनी एकमेकांना बॅलन्स केलेला आहे, आणि जर समजा किंवा ऑर मध्ये काय म्हणून आपण ह्या दोन्ही फोर्सनी नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स दिला आहे. ओके, मग आता याचं निघायचं फक्त ह्या सेंटरकडेच फक्त समजा फोर्स लागायला पाहिजे. जर समजा व्हेकल जर सेफली मूव्ह व्हायचं असेल, व्हेकल समजा बँक रोडवरती सेफली जर मूव्ह व्हायला हवी जर पाहिजे, आपल्याला व्हेकल सेफली मूव्ह व्हायला पाहिजे जर असेल, तर मग तेव्हा फक्त रिझल्टंट फक्त फोर्स असायला पाहिजे, सेंटरकडे हॉरिझॉन्टल फोर्स असायला पाहिजे, बाकीचे फोर्सेस कॅन्सल आउट व्हायला पाहिजे. मग इथं जे बाकीचे फोर्सेस आहेत, आता बाकीचे कोणते फोर्सेस आहेत, तर इथं व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये एक फोर्स लागतोय, तो कुठला, n cos थीटा एकच लागतंय, आणि डाऊन डायरेक्शन मध्ये दोन फोर्स लागून आहे, कुठला एक लागतंय वेट आणि दुसरा कुठला लागत आहे Fs sin थीटा. हे मग बॅलन्स होत असतील. ओके, हे बॅलन्स होत असतील म्हणून मग फक्त राहील कुठला फक्त ह्या दोघांचा रिझल्टंट फोर्स सेंटरकडे व्हेकल सेफ मूव्ह होणार आहे. मग कोण बॅलन्स करत येते, इथे हे बॅलन्स होत असतील, हा एक आणि हे दोन बॅलन्स होत असतील. The vertical component नॉर्मल कोणता आहे तो, n cos थीटा, हा बॅलन्स करत असेल, बॅलन्सेस ह्या दोघांना कोणाकोणाला, तर एक तर समजा वेट आणि दुसरा कुठला Fs sin थीटा. म्हणजे मग या दोघांची व्हॅल्यू किती होत असेल, एवढी होत असेल. दॅट इज हेन्स काय म्हटलं आपण, या दोघांची व्हॅल्यू एवढी होत असेल. मग इथं काय ऍक्च्युली mg प्लस Fs sin थीटा, mg प्लस Fs sin थीटा, आणि इक्वल टू काय होणार आहे, n cos थीटा, n cos थीटा. ओके, अगेन आता हा जो समजा कॉम्प्युट झाला तिकडे जर पाडला आपण दोनाला मायनस, सो काय मिळेल आपल्याला, mg इक्वल टू हा n cos थीटा, आणि हा कॉम्प्युट तिकडे तुम्हाला मायनस Fs sin थीटा, आणि याला द्यायचं इक्वेशन नंबर सेकंड. गिव्ह इट इज इक्वेशन नंबर सेकंड. आता अगेन काय करायचं आहे, इक्वेशन 1 जे आहे, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करायचं आहे. ऑन डिवाइडिंग इक्वेशन 2, सॉरी इक्वेशन 1 बाय 2. मग इक्वेशन 1 मध्ये काय आहे, इक्वेशन 1 मध्ये काय आहे, mv2 बाय r, mv2 बाय r, आणि डिवाइड मध्ये इक्वेशन 2 मध्ये काय, mg म्हणजे mg/1 इक्वल्स टू इक्वेशन 1 मध्ये RHS किती आहे, एवढी आहे, n sin थीटा प्लस Fs cos थीटा. ओके, अपॉन मध्ये इक्वेशन 2 ची राइट हँड ती आहे n cos थीटा आणि मायनस Fs sin थीटा. अगेन आता हा जो mg/1 होता तर हा सगळं वर जाणार आहे, तो 1/mg बनणार आहे. म्हणजे आपल्याला इथं हा m आणि m कॅन्सल होणार आहे, मग राहील काय फक्त इथं राहणार फक्त v2 आणि डिवाइड मध्ये r, आणि हा पण सगळं g राहणार आहे, r g राहतो, आणि इकडे राहील सगळं n sin थीटा प्लस Fs cos थीटा अपॉन मध्ये n cos थीटा आणि मायनस Fs sin थीटा. याला इक्वेशन 3 द्यायचं, इक्वेशन 3 दिलंय. आता काय करायचं आहे की इक्वेशन 3 ची जी RHS आहे, तर इक्वेशन 3 च्या RHS ला म्हणजे RHS मतलब न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर त्या दोघांनी काय करायचं, n cos थीटा ने डिवाइड करायचं आहे. डिवाइड न्यूमरेटर and denominator of RHS आणि कशाने, बाय n cos थीटा.
याला पण डिवाइड करायचं, न्यूमरेटर डिवाइड करायचं एन कॉस थिटाने आणि डेरिव्हेटिव्ह पण डिवाइड करायचं कशाने एन कॉस थिटाने. पण पाहत इक्वेशन कसं बनणार आहे v2 स्क्वेअर बाय आर जी इक्वल टू, सो पहिले काय न्यूमरेटर एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन काय करायचं आहे न्यूमरेटर डिवाइड करायचं आहे एन कॉस थिटाने, डिवाइड मध्ये काय एन कॉस थिटा, नंतर मग डिवाइड बाय डेनोमिनेटर काय आहे ते एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा, डेनोमिनेटर पण डिवाइड करायचं आहे कशाने एन कॉस थिटाने, एन कॉस थिटा डिवाइड करायचं. ही जी टर्म आहे हे जर टर्म आला न्यूमरेटर मध्ये दोन टर्म्स आहे आणि डिवाइड समजा ही टर्म आहे तर काय करू आपण इथं एन कॉस थिटा आपण स्प्लिट करू आपण या दोघांची डिवाइड मध्ये, म्हणजे मग काय बनतं त्याला v2 स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल टू तिकडे काय म्हणणार आहे एन साइन थिटा त्याच्या पण डिवाइड मध्ये घेऊ आपण एन कॉस थिटा आणि नंतर मग प्लस एफ एस काय एफ एस कॉस थिटा आणि अपॉन मध्ये त्याच्या पण डिवाइड मध्ये काय एन कॉस थिटा डिवाइड अगेन याला पण स्प्लिट करू आपण, हा सुद्धा काय करू आपण याच्या डिवाइड मध्ये आणि तो त्याच्या पण डिवाइड मध्ये दोघांच्या डिवाइड मध्ये, म्हणजे काय राहतं इथं एन कॉस थिटा अपॉन मध्ये एन कॉस थिटा नंतर मायनस एफ एस साइन थिटा आणि अपॉन मध्ये काय एन कॉस थिटा. अगेन आता हा एन साइन थिटा सॉरी एन आणि एन झाला कॅन्सल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, v2 स्क्वेअर बाय आर जी इक्वल टू हा काय म्हटलं आपण टॅन थिटा प्लस हा एफ एस अपॉन मध्ये नॉर्मल रिएक्शन कॅपिटल एन कॉस थिटा आणि कॉस थिटा आपण जरा कॅन्सल करणार एवढंच एफ एस अपॉन नॉर्मल रिएक्शन डिवाइड मध्ये काय इथे सुद्धा आन्सर 1 मायनस इथे सुद्धा आपण एफ एस अपॉन नॉर्मल रिएक्शन साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतं टॅन थिटा. ओके इक्वेशन हे 4 देऊ, इक्वेशन आलं 4. आता बघ जो एफ एस म्हणजे काय असते फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता जर आपण म्हटले की व्हेकलची स्पीड समजा कन्सिडर करा v2 ची स्पीड आपण कन्सिडर केलेली आहे, समजा ही समजा मॅक्सिमम स्पीड आहे. ओके व्हेकल समजा v2 ची स्पीड आपण कन्सिडर केली ती मॅक्सिमम असेल. जर व्हेकलची जर समजा स्पीड मॅक्सिमम असेल तर मग तिथं फ्रिक्शन सुद्धा काय होणार आहे मॅक्सिमम होणार आहे. स्पीड जास्त तेव्हा फ्रिक्शन मॅक्सिमम, रिलेशन कसं डायरेक्ट असते. मग जर समजा इफ स्पीड v2 ही किती म्हणू आपण समजा मॅक्सिमम, ही जर समजा स्पीड जर मॅक्सिमम आपण मग तेव्हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असेल फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो एफ एस आहे तो पण काय बनणार आहे मॅक्सिमम बनणार आहे, तो पण बनणार आहे मॅक्सिमम. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू तर ती किती असते फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याची मॅक्सिमम व्हॅल्यू तर ती किती असते म्यू एस इनटू नॉर्मल रिएक्शन. ओके मॅक्सिमम स्टॅटिक फोर्सची फॉर्म्युला हा असेल. ओके ज्यामध्ये म्यू एस म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असते हे आपल्याला माहितीच आहे. आता अगेन काय करू आपण हा जो म्यू एस आहे याला आपण डिवाइड मध्ये करू. मग जर आपण जर असं म्हटलं आपण तर काय बनणार आपल्याकडे सो म्यूज गेला डिवाइड मध्ये म्हणजे काय म्हणतात आपल्याला किंवा एफ एस मॅक्स अपॉन मध्ये सॉरी नॉर्मल रिएक्शन शिफ्ट करायचं, नॉर्मल रिएक्शन शिफ्ट केलं आपण डिवाइड मध्ये द्यायचं. इकडे राहते फक्त काय म्यू एस हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग म्यू एस तिथं म्यू एस ची व्हॅल्यू काय दिली आहे एफ एस मॅक्स अपॉन नॉर्मल रिएक्शन. अगेन आपण म्हटलं तर जर आपण जी स्पीड आहे v2 जी म्हटलेली आपण ही जर मॅक्सिमम जर म्हटली आपण तर तिथं एफ एस काय बनतो मॅक्सिमम, इथं पण हा काय बनणार आहे मॅक्सिमम. पुल करू आपण सो v2 जी बनत आहे इक्वेशन 4 कसं बनणार आहे बघ इक्वेशन 4 बिकम्स म्हणजे बघा ही स्पीड कशी बनणार आहे मॅक्सिमम. सो v2 स्क्वेअर मॅक्सिमम अपॉन मध्ये आहे तो आर जी इक्वल्स टू इकडे काय आहे तो इकडे आहे टॅन थिटा आणि प्लस हा जो फ्रिक्शनल फोर्स होता आता हा काय बनला मॅक्सिमम कारण स्पीड मॅक्सिमम तर हा फोर्स बनला मॅक्सिमम आणि अपॉन मध्ये नॉर्मल रिएक्शन अपॉन 1
मायनस फ्रिक्शनल फोर्स हा पण काय बनला मॅक्झिमम अपॉन मध्ये नॉर्मल रिएक्शन आणि इथं इंटू आहे टॅन थिटा. बट अगेन Fs max upon normal reaction equal to काय असतं mu s put the value so v2 square max upon मध्ये हा r g आहे equal to हा tan theta आणि हा काय बनला म्हटलं आपण हा बनला mu s बरोबर आहे. Fs max upon n म्हणजे mu s upon मध्ये 1 minus Fs max upon n म्हणजे mu s आणि into tan theta. r g ला पण तिकडे पाठवून द्या म्हणजे मग v2 स्क्वेअर मॅक्स आर जी तिकडे मल्टिप्लाय मध्ये आर जी आणि इंटू हे पूर्ण टर्म टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन मध्ये 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि जर तुम्हाला दुसरं जर आपल्याला स्पीड पाहिजे मॅक्सिमम स्पीड जर पाहिजे मग आपण दोन्ही साईड घेऊ आपण स्क्वेअर रूट या आपण साईड घेऊ आपण स्क्वेअर रूट आणि या आपण साईड घेऊ आपण स्क्वेअर रूट. इथं स्क्वेअर रूट कॅन्सल होणार ना आपल्याला फक्त काय v2 मॅक्स किंवा सिम्पली आपण म्हणणार मॅक्सिमम स्पीड इकडे काय म्हणतात लिहिली root rg into tan theta plus mu s upon मध्ये 1 minus mu s tan theta. आणि हे जे समजा आपण ज्याला इक्वेशन 5 म्हणून आपण तर हा असणार आहे मॅक्सिमम स्पीडचा फॉर्म्युला. सो दिस विल द एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम स्पीड ऑफ द व्हेकल. जेव्हा व्हेकलची म्हणजे स्पीड असणार ती रूट rg tan theta यापेक्षा काय असेल जास्त असेल मग तेव्हा व्हेकलची मॅक्सिमम किती पॉसिबल आहे तर एवढी पॉसिबल आहे. रूट rg tan theta पेक्षा जास्त तर ती एवढी पॉसिबल आहे. आणि ज्यामध्ये आपण समजा फ्रिक्शन फोर्सची आपल्याला गरज पडणार आहे जर समजा स्पीड व्हेकलची स्पीड जर समजा रूट rg tan theta पेक्षा जास्त जर असेल तर तिथे आपल्याला फ्रिक्शन फोर्सची गरज पडेल आणि मग तेव्हा फ्रिक्शन फोर्सची गरज जर पडेल तर मग तेव्हा मॅक्सिमम स्पीड किती पॉसिबल आहे तेव्हा व्हेकलची एवढी. सो दिस इज एन एक्सप्रेशन. This is an expression. This is an expression for maximum speed, okay, of a vehicle on bank road. Okay. आता आणखी आपण एक पॉसिबिलिटी आपण डिस्कस करू समजा इथं जर सपोज इफ ह्याच केसमध्ये जे समजा कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे जे आपण आधी पण डिस्कस केलं आपण लास्ट केसमध्ये सुद्धा आपण डिस्कस केलं होतं जेव्हा स्पीड कशी होती कमी होती तर तिथं आपण म्यू एस इक्वल आपण टॅन थिटा आपण घेतला होता. इथं समजा ह्या केसमध्ये जर समजा म्यू एस ची व्हॅल्यू जर समजा काय असेल कॉड थिटा जर एवढी असेल म्यू एस ची व्हॅल्यू किती असेल कॉड थिटा एवढी जर असेल मग तेव्हा मग व्ही मॅक्स किती बनणार बाबा व्ही मॅक्स इक्वल्स टू काय व्हॅल्यू असेल रूट rg tan थिटा आणि प्लस काय म्हटलं आपण म्यू एस पण म्यू एस काय म्हटलं आपण इथं जर कॉट थिटा असेल तर कॉट थिटा अपॉन मध्ये काय 1 मायनस म्यू एस आणि काय म्हटलं आपण tan थिटा म्यू एस ची व्हॅल्यू किती म्हटलं आपण म्यू एस ची व्हॅल्यू कॉट थिटा आणि इनटू काय म्हटलं आपण किती काय राहिलेलं आहे tan थिटा. मग इथं जर आपण डिवाइड मध्ये जर आपण पाहिलं v max इक्वल्स टू इथं काय रूट rg हा सो वर काय tan थिटा प्लस कॉट थिटा अपॉन मध्ये 1 मायनस कॉट थिटा आपल्याला तिथे माहिती आहे कॉट थिटा काय असते कॉस थिटा अपॉन समजा साइन थिटा आणि इनटू tan थिटा म्हणजे काय असते साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके मग आता जर आपण इथं जर पाहिलं तर याची कॉस थिटा साइन थिटा कॅन्सल होणार म्हणजे आला कॅन्सल 1 राहणार आहे म्हणजे मग तुम्हाला जर म्हटलं v max इक्वल्स टू रूट rg आहे आणि जर समजा आपण ब्रॅकेट मध्ये tan थिटा कॉट प्लस कॉस थिटा आणि अपॉन मध्ये 1 मायनस याचा पण आन्सर काय आलेला 1. ओके 1 मायनस 1 म्हणजे काय असेल 0 असणार आहे आणि याच्या डिवाइड मध्ये 0 म्हणजे आन्सर आहे इन्फिनिटी आणि इन्फिनिटी समजा r म्हणजे काय इन्फिनिटी म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम व्हेलोसिटी मिळणार आहे इन्फिनिटी किंवा कसे करायचं जर समजा म्यू एस याची जर व्हॅल्यू किती असेल कॉट थिटा जर असेल तर मग इथं पॉसिबल मॅक्सिमम स्पीड किती असेल ते इन्फिनिटी पॉसिबल आहे. लक्षात ठेवायचं. आणखी जर म्हटलं आपण इथं जर आपण फ्रिक्शन किती कन्सिडर केलेलं आहे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन त्याला आपण कन्सिडर केलेला आहे कॉट थिटा कन्सिडर केलेला आहे पण ऍक्च्युअल मध्ये
कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन याची व्हॅल्यू किती असते 1 असते. बट ऍक्च्युअल मध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते +1 असते. मग तेव्हा सुद्धा मग आता Vmax किती बनणार आहे. सो Vmax हा किती बनेल √RG काय असं फॉर्म्युला tan थिटा आणि समजा प्लस Vmax काय म्हटलं पण Vmax ची किती मॅक्सिमम 1 अपॉन मध्ये 1 मायनस Vmax ची किती म्हटलं आपण 1. आणखी एक जर समजा Vmax ची किती समजा नुसतं एवढंच नाही समजा किंवा नुसतं मॅक्सिमम समजा त्याला म्हणून आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मॅक्सिमम त्याची व्हॅल्यू 1 असते. आणि जर समजा याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आणखी जर अँगल समजा जो अँगल किती असेल जो अँगल ऑफ बँकिंग आहे थिटा हा समजा इक्वल टू असेल किंवा जास्त असेल किंवा काय असेल जास्त असेल 45 डिग्रीपेक्षा तेव्हा पण तेव्हाची पॉसिबिलिटी ऍक्च्युअली आपण पाहत आहे. ओके तर मग आपण जर म्हटलं तसं पॉसिबिलिटी कशी आहे Vmax मॅक्सिमम 1 आणि थिटा किती सपोज थिटा 45 डिग्री असेल मग तेव्हा Vmax किती बनणार ते आपण पाहत आहे. ओके तर √RG ब्रॅकेटमध्ये काय tan थिटा बरोबर tan 45 ते किती म्हटलं आपण 45 डिग्री. ओके नंतर मग प्लस काय आहे तर Vmax मध्ये 1 आहे अपॉन मध्ये 1 मायनस Vmax किती म्हटलं आपण 1 आणि इनटू tan थिटा म्हणजे इथे थिटा किती आहे 45 डिग्री. अगेन तुम्हाला माहितीच आहे या गोष्टी की tan 45 ची किती असते 1 असते. सो Vmax काय पॉसिबल आहे मॅक्सिमम वेलोसिटी काय पॉसिबल आहे √RG इथे काय आहे tan 45 म्हणजे 1 + 1 अपॉन मध्ये 1 मायनस हा 1 आणि इनटू tan 45 याची व्हॅल्यू 1 आहे. ओके 1 * 1 म्हणजे 1 आणि 1 - 1 म्हणजे काय 1 - 1 म्हणजे काय 0 म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला 0 मिळणार आहे. इथे डेरिव्हेटिव्ह जर समजा 0 जर मिळाला तर 2/0 म्हणजे काय आहे इन्फिनिटी. सो तुम्हाला भेटणार आहे इन्फिनिटी. इथे सुद्धा मिळणार मॅक्सिमम वेलोसिटी तुम्हाला मिळणार आहे इन्फिनिटी. ओके म्हणजे जर समजा रोड जर अँगल ऑफ बँकिंग जास्त आहे अँगल ऑफ बँकिंग म्हणजे हा काय म्हटलं आपण ग्रेटर दॅन 45 डिग्री. ओके मग तिथं असेल तर रोड काय असेल हेवीली बँक रोड असेल ना ऑब्विसली. आता तेवढा अँगल समजा बनणं पॉसिबलच नाही म्हणा पण हे इन केस जर समजा तसा रोड असला हेवीली बँक रोड असला तर तिथं मॅक्सिमम वेलोसिटी व्हेकलची मॅक्सिमम किती बनणार आहे इन्फिनिटी विच इज नॉट सुटेबल जिथं समजा प्रॉपर नाही आहे. म्हणून मग त्या केसमध्ये आपल्याला तिथं जी स्पीड आहे ना जी स्पीडची जी लोअर लिमिट आहे जी मिनिमम स्पीड आहे तर ती मिनिमम स्पीड समजा कमी पडेल आपल्याला. मॅक्सिमम स्पीड हे इन्फिनिटी आपल्याला नको आहे कारण इथं पॉसिबल आहे समजा आपल्याला. ओके म्हणून मग तिथं इम्पॉर्टंट आहे कशी मिनिमम स्पीड. आणखी आपल्याला डिस्कस करायचं आहे एक लास्ट सेक्शन आपण असं पाहिलं की व्हेकलची जर समजा वेलॉसिटी जी काय असेल समजा √RG पेक्षा जर कमी असेल तर पण तेव्हा त्याचा फॉर्म्युला आला होता जेव्हा काय व्हायची समजा V1 होती आणि ती कशी ती लेस होती सेफ स्पीड पेक्षा RG tan थिटा असं होतं लास्ट सेक्शन मध्ये. तर तेव्हा आपल्याला मिनिमम वेलॉसिटी मिनिमम स्पीड याचा फॉर्म्युला काय आला होता त्यात आपल्याला असा होता RG ब्रॅकेटमध्ये tan थिटा आणि इथं मायनस होता मायनस μs आणि अपॉन मध्ये होता 1 प्लस μs tan थिटा. मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला व्हेकलच्या मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला असा होता. आणि आज आपण पाहिलं की जेव्हा स्पीड कशी होती ही सेफ स्पीडपेक्षा जास्त होती तो आपण हा फॉर्म्युला पाहिला. इफ V2 म्हणतो आपण आजच्या केसमध्ये काय होते V2 जास्त होते V2 इज ग्रेटर दॅन सेफ स्पीड RG tan थिटा. त्या केसमध्ये आपण फॉर्म्युला आपण काढला लास्ट फॉर्म्युला काढला आपण त्याला म्हटलं आपण मॅक्सिमम स्पीडचा फॉर्म्युला तो होता कसा होतो RG आणि ब्रॅकेटमध्ये काय tan थिटा आणि इथे काय होतं मायनस साइन सॉरी इथे प्लस या केसमध्ये काय होती प्लस होती μs आणि अपॉन मध्ये 1 मायनस μs tan थिटा. ओके ह्या दोन्ही केसमध्ये समजा इथं Vmax जर कन्सिडर केला तर मिनिमम स्पीड मिळते आपल्याला किंवा मॅक्सिमम स्पीड मिळते. ओके फ्रिक्शन फोर्स आपण म्हणजे Vmax म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे तिथं आपण कन्सिडर करत आहे फ्रिक्शन फोर्स कन्सिडर केला Vmax ची काहीतरी व्हॅल्यू असेल तर तेव्हा मिनिमम स्पीड पण निघेल आणि मॅक्सिमम स्पीड सुद्धा असेल. आता आपण यालाच आपण एक टॅली करून बघू. आपण समजा जर फ्रिक्शन फोर्स नसेल
जे आपण एकदम पहिली केस पाहिजे आपण बँकेबरोबरची, जर समजा फ्रिक्शनल फोर्स नसेल, इफ फ्रिक्शनल फोर्स इज अब्सेंट, आणि फ्रिक्शनल फोर्स अब्सेंट म्हणजे काय, म्यू एस ची व्हॅल्यू किती, 0. जर म्यू जर 0 असेल मग तेव्हा मिनिमम स्पीड किती बनणार आहे पहा. सो मिनिमम स्पीड विल बिकम इक्वल्स टू, आपण काय म्हटलंय, म्यू एस आपण 0 म्हटलेलं आहे. ओके, राहणार काय म्हणतो आर जी, आणि हा काय फक्त हा टॅन थिटा अपॉन मध्ये 1 प्लस म्यू एस काय म्हटलं आपण 0, सो 0 इंटू टॅन थिटा म्हणजे 0 होणार आहे. सो 1 प्लस 0, आणि 1 प्लस 0 म्हणजे काय राहणार फक्त, राहील फक्त 1, आणि टॅन थिटा अपॉन 1 म्हणजे नुसतं टॅन थिटा, म्हणजे तुम्हाला मिनिमम जी स्पीड मिळणार आहे तर ती किती मिळेल, फक्त तेवढीच मिळेल, आर जी टॅन थिटा. आणि हा तर फॉर्म्युला सेट स्पीडचा, म्हणजे आपण इथं जर हे जे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलं होतं, तर ह्या एक्सप्रेशन मध्ये जर आपण फ्रिक्शन फोर्स नाही कन्सिडर केला आपण, तर तेव्हा मग मिनिमम स्पीड मिळते रूट आर जी टॅन थिटा, म्हणजे मग सेट स्पीड. म्हणजे आपण आपलं हे जे एक्सप्रेशन आहे ते सुद्धा टॅली झालेलं आहे, कारण हा फॉर्म्युला त्याच स्पीडचा आहे, सेट स्पीडचा आहे. सिमिलरली आज आपण जी केस पाहिलेली की बाबा V2 जी जास्त असणार आहे रूट आर जी टॅन थिटा पेक्षा, त्या केसमध्ये सुद्धा जर म्यू एस काय असेल 0 असेल, म्यू एस काय असेल ते 0 असेल, मग पुट करायचं 0, म्यू एस 0 पुट करा आपण, मग इथे काय आता समजा 0 राहणार आहे, आणि मग नंतर परत डिवाइड मध्ये काय येणार आहे, म्यू एस जर 0 पुट केला आपण, सो 0 इंटू 0 इंटू टॅन थिटा म्हणजे ही टर्म बनणार आहे 0, आणि 1 मायनस 0 म्हणजे राहणार फक्त 1, वर काय फक्त टॅन थिटा आणि आपण मध्ये फक्त 1 राहणार आहे. म्हणून मग तिथे काय बनेल, तिथं मॅक्सिमम स्पीड सुद्धा तेवढीच बनणार आर जी, आणि इथे फक्त राहणार काय फक्त टॅन थिटा, आणि इथं पण आपलं काय म्हणते रूट आर जी टॅन थिटा म्हणजे सेट स्पीड. आणि सेट स्पीड केव्हा असते, जेव्हा फ्रिक्शन फोर्स आपण नाही कन्सिडर करत आपण, ऑप्टिमम स्पीड ज्याला म्हटलं आपण. म्हणजे आपल्या ह्या जे दोन्ही समजा जे केस होते त्या दोन्ही केसमध्ये जे फॉर्म्युले वगैरे आलेले आहेत ते फॉर्म्युले इथं टॅली होत आहेत. जर समजा फ्रिक्शन फोर्स आपण 0 कन्सिडर केला तर आपल्याला बरोबर ती सेट स्पीड आपण मिळते. So here the banking of road has been completed.